कुठेतरी आपण गडबडीत असतो, कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवत असतो आणि समोरून एक फोन येतो. तो उचलण्यासाठी आपण गाडी साईडला घेतो किंवा आपल्या हातातील महत्त्वाची कामं ठेवून तो फोन घेतो आणि त्या फोनवर समोरून एक व्यक्ती बोलते, "सर, तुम्हाला काही पर्सनल लोनची रिक्वायरमेंट वगैरे आहे का?" तेव्हा खरं असंच वाटतं ना की यांच्याकडून हे लोन घ्यावं आणि त्याचा एकही हप्ता भरू नये. दुसरे ते इन्शुरन्सवाले, "सर, तुम्हाला अगदी कमी प्रीमियममध्ये टर्म लाईफ इन्शुरन्स देतोय आम्ही." अरे तू कसला इन्शुरन्स देतो? तुझ्यामुळेच मेलो असतो आत्ता मी गाडी साईडला घेताना गर्दीतून. आणि तिसरे ते क्रेडिट कार्डवाले, "सर, तुम्हाला आमच्या बँकेतून फुकट क्रेडिट कार्ड मिळालं आहे. भारतावर एकूण 225 लाख कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे, तरी पण आम्ही क्रेडिटने अजून पैसे घेऊन आमचं आयुष्य जगावं का?" एखाद्याच्या डोक्यात असले प्रोडक्ट घ्यायचा प्लॅन जरी असेल तरी त्यांच्या फोनच्या किरकिरीमुळे कॅन्सल करून टाकेल. बरं, चुकून माकून यांचं बोलणं आपण पूर्ण ऐकून घेतलं तर यांचा एक रिलेशनशिप मॅनेजर म्हणून असतो, जो आपली लाकडं नदीवर जाईपर्यंत आपला फॉलोअप करणे सोडत नाही. तुम्ही यांना किती पण ब्लॉक करा, किती पण DND ऍक्टिव्ह करा, यांचे फोन कुठून ना कुठून येतातच. मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की करा राव काहीतरी उपचार यांचे. खरंच मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की साहेब, तुम्हाला पण येत असतील की असले फोन कधीतरी? नाही म्हणजे कुठेतरी घाई गडबडीत असताना फोन वाजला आणि तुम्हाला वाटले की अमृता वहिनींचाच फोन आहे म्हणून तुम्ही साईडला गेलात आणि समोरून एक व्यक्ती बोलते की तुमच्यासाठी 50,000 रुपयांचं पर्सनल लोन सँक्शन झालं आहे, फक्त तुम्हाला एक आधार कार्ड आणि एक पॅन कार्डची झेरॉक्स द्यायची आहे. झालं असेल की असं कधीतरी का नाही? मजेचा भाग सोडून द्या, पण खरंच आज असल्या कॉल्समुळे खूप डिस्टर्ब होते. शिवाय समोरचा व्यक्ती पण पोटा पाण्यासाठी जॉब करतोय, त्यामुळे त्याचा पण अपमान करूशी वाटत नाही. त्यामुळे कृपया असल्या कॉलबद्दल काहीतरी ॲक्शन घ्यावी. आणि मित्रांनो, जर तुम्हाला असले कॉल आले तर तुम्ही काय काय बोलता जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा बरं, म्हणजे मला पण थोडी आयडिया मिळेल पुढच्या वेळेस.